नमस्कार. रेसिपीज विथ पूजामध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण वांग्याची रस्सा भाजी कशी बनवायची ती पाहणार आहोत. घरगुती साहित्यात आणि खूप कमी वेळ कोणतंही वाटण न काढता अगदी भरल्या वांग्याची टेस्ट देणारं ही रस्सा वांगी भाजी कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत. रात्रीच्या जेवणात किंवा अचानक आलेल्या पाहुण्यांसाठी पटकन ही भाजी बनवून तयार होते. अशाच सोप्या, साध्या आणि टेस्टी रेसिपीजसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. तर वांगी निवडताना ही अशी गोलाकार आकाराची वांगी निवडायची, जिला भरपूर काटे असतात आणि ही वांगी खायला खूप चवदार असतात. या उलट ज्या वांग्याला काटे नसतात ती वांगी खायला गिळगिळीत लागतात. सगळ्यात आधी सगळी वांगी आपण कट करून घेऊयात. तर कापून घेताना एका वांग्याला मी 4 काप मारते आणि वांगीना बऱ्याचदा आतून किडकी निघतात. बाहेरून खूप छान दिसतात पण आतून किडकी निघतात. तर छान वांगी तपासून घ्यायची आहेत. हे पहा, अशा प्रकारे मी वांगं कापून घेतलं आहे आणि वांगं कापून झालं की प्रत्येक भाग मी पुन्हा असा मधून कट मारून हाताने तोडून पाहते आहे. कधी कधी ना वांगं मध्ये छान दिसतं पण असं कढीला ते किडकं असतं. तर असा हलकासा हाताने जोर लावून कट मारायचा आणि वांगं चेक करायचं. तर सगळी वांगी अशा प्रकारे कापून घ्यायची आहेत. हे पहा, बऱ्याचदा अशी कढीला वांगी किडकी निघतात आणि मध्ये मात्र वांगं खूप छान असतं. तर असं होऊ नये म्हणून असा हलकासा कट मारून वांगं तपासून घ्यायचं. आणि असं मधून तोडल्यामुळं काय होतं तर मसालासुद्धा अगदी छान सगळीकडं पोहोचला जातो आणि आतमध्ये पर्यंत सगळा मसाला आपला मुरतो. त्यामुळं प्रत्येक वांगं अशा पद्धतीनं चिरून घ्या आणि त्याला कढीनं असा एक कट मारून घ्या. हलकासा हाताने दाबलं की तुकडा पडतो आणि आतमध्ये आपल्याला वांगं चांगलं आहे नाही ते कळतं. तर अगदी तोडून अलग सेपरेट नाही करायचं आहे, फोडी फोडी होऊन जातील, नाहीतर आपलं अख्खं वांगं बनवायचं आहे आपल्याला. सगळी वांगी अशा पद्धतीनं कापून घेऊयात. त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात मी जवळपास अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचे काप घातलेले आहेत. तर खोबरं तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि मी मिक्सरमध्ये फिरवून घेते आहे. तुम्ही हवं तर खलबत्त्यामध्ये थोडंसं ठेचूनसुद्धा घेऊ शकता. त्याचबरोबर यामध्ये 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घातल्या, 2 ते 3 हिरव्या मिरच्या घातल्या आणि थोडीशी कोथिंबीर घातली. आता याला मिक्सरला फिरवून घेऊ. तर पाणी न घालता याचं वाटण करायचं आहे. हे पहा, खूप जास्त बारीकही नाही आणि खूप जास्त मोठंही नाही, अशा पद्धतीने हे वाटून घेतलं. गॅसवर कढई गरम करायला ठेवली. कढई छान गरम झाली की त्यामध्ये 2 ते 3 टेबलस्पून तेल घालून घेतलं. तेल कडकडीत तापून घ्यायचं. तेल छान गरम झालं की त्यामध्ये पाव चमचा जिरं घालायचं. मी जिरं वापरते, तुम्ही हवं तर मसाल्यांमध्ये जिरा पावडरसुद्धा वापरू शकता. जिरं तडतडली की त्यामध्ये 2 मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदा घालून घ्यायचा. कांदा शक्य तेवढा बारीक चिरून घ्या, ज्यामुळे भाजी अगदी मिळून येईल. आणि कांदा आपल्याला अगदी बारीक गॅसवर एक 7 ते 8 मिनटं छान सोनेरी रंगावर भाजून घ्यायचा आहे. अगदीच हलक्या सोनेरी रंगावर कांदा भाजून घेतला तर मला जवळपास 9 मिनटं कांदा भाजायला लागलेले आहेत. कांदा छान सोनेरी रंगावर झाला की यामध्ये आपण बनवून घेतलेलं वाटण घालून घ्यायचं. तर वाटणामध्ये आपल्याला हे वाटण 1 ते 1.5 मिनटं छान परतवून घ्यायचं आहे, कारण आपण खोबरं कच्चंच वापरलं होतं, भाजून घेतलं नव्हतं. आणि हे वया वाटणाने सगळं तेल शोषून घेतलं आहे. तर आपल्याला हे 1-1.5 मिनटं छान वाटण यामध्ये भाजून घ्यायचं. वाटण भाजलं की यामध्ये आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहेत. मसाल्यांमध्ये मी जास्त मसाले वापरीत नाही आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले कमी जास्त करू शकता. अगदी पाव चमचा मी हळद घातली आहे. 1 चमचा मी लाल तिखट घातलं आहे. लाल तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा. त्याचबरोबर 1 चमचा धनापूड घातली आहे. तर भाजलेल्या धन्याची पावडर घालून घेतली आहे. आता हे सगळे मसाले एकत्र करून घेऊ.
अगदी मिनिटभर हे मसाले एकत्र करून घेतले की यामध्ये आपल्याला कांदा लसूण मसाला घालायचा आहे. मी घरी बनवलेला हा कांदा लसूण मसाला घालून घेते. घरगुती कांदा लसूण मसाल्यामुळे भाजीला, कोणत्याही भाजीला चव अगदी खूप चवदार भाजी तयार होते. जर तुम्हाला कांदा लसूण मसाल्याची विधी हवी असेल तर मी नक्की व्हिडिओ बनवून टाकेन, मला कमेंटमध्ये सांगा. तर 1 चमचाभर कांदा लसूण मसाला मी घालून घेतला. आता या मसाल्यावर काय करायचं, 1 चमचाभर, अगदी अर्धा 1 चमचा तेल घालून घ्यायचं. तर मी फोडणीला तेल थोडंसं कमी वापरलं होतं, म्हणून या स्टेजला मी तेल घालते आहे. तुम्हाला कमी तेलकट हवं असेल तर तुम्ही तेल नाही घातलं तरी चालेल. अगदी 1 चमचाभर तेल घातलं आणि छान मिक्स करून घेतलं. आता हे सगळे मसाले छान परतले गेले पाहिजेत. त्याचबरोबर यामध्ये एक मध्यम साईजचा मी टोमॅटो घालून घेतला. टोमॅटोसुद्धा अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे, शक्य तेवढा बारीक चिरून घ्या आणि टोमॅटो छान मिक्स करून घ्या. आपल्याला हा टोमॅटो यामध्ये अगदी मॅश करून घ्यायचा आहे. तुम्ही हवं तर टोमॅटो मिक्सरला फिरवून त्याची प्युरी करून सुद्धा वापरू शकता. तर टोमॅटो मॅश व्हावा म्हणून या ठिकाणी मी जवळजवळ 3 ते 4 चमचे गरम पाणी वापरले आहे. तर गरम पाणी घातलं आणि सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केलं की त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. मीठ घातल्यामुळं काय होतं, भाजी छान चवदार पण होईल आणि या स्टेजला मीठ घातल्याने भाजीला चव येते आणि टोमॅटोसुद्धा पटकन मऊ होण्यासाठी मदत होईल. तर मीठ घातलं, छान मिक्स केलं की यावर आपल्याला झाकण ठेवून कमीत कमी एक 7 ते 8 मिनटं झाकण ठेवून वाफळून घ्यायचं आहे, ज्यामुळं टोमॅटो छान मऊ होईल. तर हे पहा, मस्त टोमॅटो मऊसूद शिजला गेलेला आहे आणि छान तरीसुद्धा आलेली आहे. या स्टेजला तुम्हाला दिसत असेल. तर आता हा टोमॅटो ना असा पळीने थोडा थोडा मॅश करून घ्यायचा, ज्यामुळं भाजी आपली अगदी मिळून येईल. मी टोमॅटो कापून घातला आहे, तुम्ही हवं तर मिक्सरला थोडंसं फिरून प्युरी बनवून सुद्धा वापरू शकता. छान 1-2 मिनटं टोमॅटो असा मॅश करून घ्यायचा, म्हणजे सगळं वाटण आपलं एकजीव होईल आणि मिळून येईल. तर हे पहा, छान टोमॅटो मऊ झाला. आता या स्टेजला आपल्याला यामध्ये वांगी घालून घ्यायची. तर कापून ठेवलेली सगळी वांगी मी यामध्ये घालून घेते आहे. वांगी घातली की छान 1-2 मिनटं ते आपल्याला मिक्स करून घ्यायची आहेत. या मसाल्यामध्ये बरेच जण काय करतात, तर आधी पाणी घालतात, पाणी घालून उकळी काढतात आणि मग वांगी सोडतात. तर तसं करू नका. तसं केलं तर वांग्याची टेस्ट बदलते. असं छान परतवून द्या. जरी परतवले वांगे तरीसुद्धा वांगी छान शिजतात. काही जण म्हणतात की वांगे शिजत नाहीत, तर असं नाही आहे. छान एक 7-8 मिनटामध्ये वांगे छान शिजले जातात. पाण्यामध्ये वांगे सोडली तर वांगी गिळगिळीत होतात, टेस्टी लागत नाहीत अजिबात. तर असं मसाल्यामध्ये छान 2-3 मिनटं सगळी वांगे खालीवर करून छान परतवून घ्यायची आणि त्यानंतर यामध्ये गरम पाणी ॲड करायचं. तर गरम पाणी घालताना तुम्ही तुमच्या आवडीनुसार, जशी तुम्हाला ग्रेव्ही हवी आहे, जसा तुम्हाला रस्सा बनवायचा आहे, तसं गरम पाणी यामध्ये घालून घ्या. जवळपास 1 ते 1.5 ग्लास मी गरम पाणी यामध्ये घालून घेतलं. तर हे पहा, सगळं मिक्स करून घेतलं छान आणि कन्सिस्टन्सी पाहूया. आपल्याला जेवढी पातळ घट्ट ही भाजी हवी तसं तुम्ही पाणी यामध्ये कमी जास्त करू शकता. त्याचबरोबर यानंतर याला आपल्याला उकळी काढून यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे, ज्यामुळं ह्या भाजीचा रस्सा जो आहे तो अगदी असा मिळून येतो. तर कूट घातल्यावर ना हा रस्सा अजून जास्त दाटसर होतो.
त्यामुळं मी अजून थोडंसं पाणी घालते. जवळपास अर्धा ग्लास पाणी मी वाढवलं आहे. आणि शेंगदाण्याचा कूट घातल्यावर अगदी जास्त असं दाट होईल भाजी. मला थोडंसं पातळ रस्सा करायचा आहे, त्यामुळं मी थोडं पाणी जास्त घातलं. तुम्हाला घट्टच ठेवायचे असेल तर तुम्ही पाणी कमी वापरा. तर आता या स्टेजला आपल्याला या वांग्याला एक उकळी काढून घ्यायची आहे. आणि जोपर्यंत उकळी येत नाही तोपर्यंत शेंगदाण्याचा कूट अजिबात घालू नका. तर हे पहा, उकळी आली आणि मगच यामध्ये मी शेंगदाण्याचा कूट घालते आहे. तर शेंगदाण्याचा कूट जास्त घालायचं नाही, नाहीतर त्याचाच आपल्याला एक चव लागेल, वांग्याची चव लागणार नाही. जवळपास 2 ते 2.5 चमचे मी शेंगदाण्याचा कूट वापरते आहे. उकळी आल्यावरच शेंगदाण्याचा कूट घाला, नाहीतर तरी राहणार नाही भाजीला. हे पहा, छान मिक्स करून घेतला. आता या शेंगदाण्याच्या कुटामुळे ना हा रस्सा हळूहळू दाटसर होऊ लागतो. तर आता झाकण न ठेवता आपल्याला हे कमीत कमी एक 7-8 मिनटं शिजवून द्यायचं आहे. 7-8 मिनटामध्ये वांगे ना परफेक्टली शिजली जातात. फक्त मध्ये एकदा काय करायचं, वरची बाजू खाली आणि खालची बाजू वर करून घ्यायची वांग्यांची, म्हणजे वांगी सगळीकडून सारखीच शिजली जातात. तर एक 3 ते 4 मिनटं झाली आहेत आणि हे पहा, वांग्याची खालची बाजू परफेक्टली शिजली गेलेली आहे. आता वांगी उलटून घ्यायची, म्हणजे वरची बाजूसुद्धा शिजली जाते. खूप जास्त ढवळायचं नाही आहे, फक्त बाजू वर खाली करून घ्या. आणि तरीसुद्धा या स्टेजला तुम्ही पाहू शकता मस्त तरी आली आहे. एक 7-8 मिनटानंतर पाहूयात. वांगं परफेक्टली तयार झालं आहे. तरी तुम्ही पाहू शकता, रस्सा बघा किती मस्त घट दाटसर असा रस्सा तयार झाला आहे. आता काय करायचं, तर एक वांगं पळीमध्ये घेऊयात आणि तपासून पाहूयात की वांगं शिजलेलं आहे की नाही. तर चाकूने किंवा सुरीने हे असा कट मारायला गेलं आहे, तर हे बघा परफेक्टली वांगे शिजलेले आहे, सहज तुकडा पडलेला आहे. तर या स्टेजला गॅस बंद करायचा आहे. अजून एक वांगं घेऊन पहा. हे पहा, मस्त सहज तुकडा पडतोय, याचा अर्थ वांगं परफेक्टली शिजलेलं आहे. तर या स्टेजला ना आपल्याला थोडासा रस्सा टेस्ट करून पाहायचा आहे. आपण वाटणामध्ये मीठ घातलं होतं, पण वांगी घातल्यानंतर अजिबात मीठ घातलेलं नाही आहे. तर रस्सा टेस्ट केला, मला इथे अगदी चिमूटभर मीठ कमी वाटलं, तर मी घालून घेतलं. छान हलक्या हाताने मिक्स करायचं आणि त्यानंतर फ्रेश कोथिंबीर घालून घ्या. कोथिंबीर घातली आणि गॅस बंद करून घ्या. झणझणीत रस्सा वांगी तयार आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि रेसिपी नक्की ट्राय करा. मला कमेंटमध्ये नक्की सांगा, जर तुम्ही ही रेसिपी ट्राय केली असेल तर रेसिपी तुम्हाला आवडली की नाही. त्याचबरोबर कमेंट आणि शेअर नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.